नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. यथाक्रम ओपनिंग इनफॅक्ट या माझ्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. त्या ओपनिंगमधला आपण सिसिलियन डिफेन्सचा सध्या अभ्यास करत आहोत. तर सिसिलियन डिफेन्समध्ये आपण काय काय बघितलं तर थोडेसे रिव्हिजन आपण करूया. सिसिलियन डिफेन्स हा E4 C5 चालू होतो आणि मग आपण त्याच्यात बघितले की चार त्याच्यात मेन व्हेरिएशन्स आहेत, जे ओपन सिसिलियन, स्मिथ मोरा गॅम्बिट, क्लोज सिसिलियन, आलापिन व्हेरिएशन आणि ग्रँड प्रिक्स अटॅक्स. तर क्लोज सिसिलियन आपण सुरुवातीला बघितलं. नाईट F6 खेळल्यानंतर क्लोज सिसिलियन चा गेम होतो. त्याच्यानंतर आपण इथे मी टिक केलेलं काय काय स्मिथ मोरा गॅम्बिट बघितलं. स्मिथ मोरा गॅम्बिटच्या ओपनिंग E4 C5 आणि 2 D4. D4ला सरळ प्यादा घेतो. प्युअर ओपन गेम आहे. हे स्मिथ मोरा गॅम्बिट झालं. त्याच्यानंतर आपण बघितलं आलापिन्स व्हेरिएशन बघितलं. आलापिनमध्ये E4 C5 आणि C3 असं आहे. हा पण ओपन गेम होतो कारण हे D4ला पॉन जाऊ शकतं. आलापिन व्हेरिएशन बघितलं आणि आत्ता आपण ग्रँड प्रिक्स अटॅक बद्दल माहिती घेणार आहोत. ग्रँड प्रिक्स अटॅक जे आहेत त्याच्यामुळं E4 C5 आणि F4 खेळतो हा. आता याचे बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. इनफॅक्ट पांढरा बरेच ट्रॅप त्याच्यातनं निर्माण करू शकतो. एक गुंजन जानीचे व्हिडिओ आहेत, काय त्याचा डर्टी चेस ट्रिक्स म्हणून, त्याच्यामध्ये एक त्याने सिसिलियनचा असा ट्रॅप दिलेला आहे ग्रँड प्रिक्स अटॅकमधला. तर तो जबरदस्त आहे. बघा कधी कधी मिळाला तर. आत्ता तो माझ्याकडे नाही आहे, कुठेतरी मी डाउनलोड केला होता. पण याच्या पुढच्या ज्या मोस्ट पॉप्युलर माझ्या मेथडप्रमाणे ज्या जातो मी, की एक्सप्लोररमधनं मी हे शोधून काढलं की ह्याच्यानंतर साधारणपणे कसा खेळ खेळला जातो. नाईट C6, नाईट F3, G6. म्हणजे हा फियांचेटो करायसाठी हा प्रयत्न करतो. म्हणजे घोड्याच्या वरचं प्यादा एक घर वरती घेतो. ह्याने तसं म्हटलं तर तो कॅसल डिस्टर्बच करून टाकला आहे. बिशप टू B5. हा बिशप इथे G7ला घेतो, म्हणजे फियांचेटो पोझिशन तयार करतो. नाईटला मारून टाकतो. B क्रॉस C6, D3, D6 कॅसल करतो. नाईट याला अजून काढायचा, तो नाईट F6ला काढतो. नाईट C3ला काढतो आणि काळा कॅसल करतो. आपलं कॅसल दोघांचे झाले की आपली इती झाली असं म्हणायचं. जो चांगले गेम आणि चांगले ओपनिंग असतात ते जनरली दोघांचे कॅसल होतात. तर अशा तऱ्हेने या मोस्ट पॉप्युलर यातल्या मूव्ज आहेत. आता एक गेम आपण याच्यातला बघूया. आता गेम मी काय गेम घेतो मी याच्यामधनं नेटवरनं, पण तो नॉर्मली मध्येच कुठे सोडलेला असतो. तर या गेममध्ये फक्त असं झालं कुठे सोडला त्याचं मी मार्किंग नाही केला. पुढच्या मूव्ज मी कॉम्प्युटरच्या सहाय्याने काढत असतो. तर हा पूर्णच आहे. E4 C5. आता तुम्ही म्हणाल हे मध्ये नाईट C3 काय, आपण दुसरी मूव F4 दिली होती, पण काही वेळा ते वेगवेगळ्या दिसतात. इथे एक सिसिलियन ग्रँड प्रिक्स दाखवतो. हां, मध्ये एक तो घोड्यांची दोघं चालून घेतात आणि मग हा F4 खेळतो. हां, F4 मग ग्रँड प्रिक्स अटॅक झाला. तो G6 खेळला. किती कॉमन बघा, ज्या मी कॉमन मूव दाखवल्या त्याच्याप्रमाणेच बरंच चाललेलं असते. लोकांना त्या पाठ असतात काय खेळलं पाहिजे. नाईट F3, बिशप टू G7. हा बिशप याने मगाशी कॉमन मूव्स प्रमाणे इकडे होता B5ला, हा त्याने इथे घेतलाय C4ला घेतलाय, अटॅकिंग दिस F7 पॉन. आणि हा नाईट पण इथे जाऊन इथे F7ला अटॅक करू शकतो. पॉन टू E6 म्हणजे ब्लॉक करून टाकलं त्याने. हे बेस्ट आहे की बिशपला ब्लॉक करणे. कॅसल केलं.
नाईट इथे त्याने घेतला E7. या नाईटला पण त्याचा सपोर्ट झाला. पॉन वरती घेऊन पॉनची चेन तयार केली D3 ला. याने पॉन D5 ला घेतलं. बिशप मागे घेतला B3 ला. काळ्याने कॅसल केलं. क्वीन E1 ला घेतली. आता काय त्याची कुठे थ्रेड नाही. इकडे क्वीन नाही. A6 केला. नाईट टू E2. नाईट टू A5. पॉन C3 ला घेतलं. B5. बिशप C2. बिशप B7. समजा हे मारलं पॉन, यांनी मारलं की तो बिशपने ते मारू शकत नाही परत. हा बिशप आहे इथे, पण ठीक आहे, थ्रेड देऊन ठेवली, डायगोनल अडवून ठेवला. क्वीन टू F2. हे पॉन मात्र हँगिंग दिसतंय इथलं, तर क्वीन इथे आणली. हा बिशप पण आणता आला असं. क्वीन टू C7. पॉनला सपोर्ट आणला. बिशप E3. डबल लाईन ॲरे केला. बॅटरी डायगोनलला बॅटरी केली क्वीन आणि याची. रूक टू C8 म्हणजे असं डबल ह्याच्यावर अटॅक करून ठेवला. B4. इकडे त्याने नाईट आणि पॉनला थ्रेड दिली. पॉन मारायचं म्हटलं तरी क्वीननी तो मारणार नाही. तो D क्रॉस E4. नाईट टू C4. बिशप C5. इथं कुठे ह्या साधारण पोझिशनला वगैरे अंदाज येतो गेम सोडून देण्यात आलेला आहे. बघूया आपण F5. नाईट टू G5. नाईट टू G5. हे पॉन हँगिंग आहे. क्वीननी त्याला ह्या पॉनला सपोर्ट केला G7 ला. क्वीनला सरळ थ्रेड देऊन टाकले रूकने. रूकला 2 सपोर्ट आहेत. क्वीन टू E8. क्वीन टू H4. इथे मेटिंग थ्रेटच आहे. हे पॉन जर H7चं मेलं तर चेकमेटच होतोय. याने पुढे घेतलं. H5 ला घेतलं. नाईट क्रॉस E6. परत या रूकला थ्रेट आहे ते. म्हटलं तर बिशपला पण आहे. आणि हा नाईटला डबल हे आहे. नाईटला डबल थ्रेट आहे. बिशपने मारला जाऊ शकतो आणि क्वीनने तो मारू शकत नाही. म्हणजे हा नाईटला मेन थ्रेट आहे. रूक त्याने हलवला F7 ला. अशा तऱ्हेने नाईटला पण डबल सपोर्ट आला. E5. क्वीन टू C6. परत बॅटरी केली मगासारखे. आणि आता क्रिटिकल इतके पोझिशन पांढर आले की या G2 पॉनला ते हे वजिराने मारलं तर एक पांढऱ्याचा चेकमेट होतोय. क्वीन वर घेऊन त्याने इथे G2 ला सपोर्ट दिला. नाईट गेला त्यामुळे. पण पोझिशन जर आपण बघितले, पांड्याचा नाईट गेला त्याची 2 पॉन गेलीत. म्हणजे 1 पॉईंटचा तसा फरक आहे. नाईट D4 ला घेऊन क्वीनला थ्रेड दिली. क्वीन मागे गेली D7 ला. नाईटनी हे पॉन मारून टाकलं. F5.
पॉन मारलं म्हणजे ह्याला एक नाईट रूक पॉन 3 लोकांच्या थ्रेट आहेत. क्वीन बापरे 4 जणांची थ्रेट आहे त्याला. पण त्याने नाही मारलं त्या नाईटला. त्याऐवजी त्याने नाईट D5 ला घेतलं. क्वीननी मारून टाकलं याने. क्वीननी पॉन मारून टाकलं. रूक टू C5. रूक टू C5. इकडे काठीसाठी आहे. पॉनने आता रूक सॅक्रिफाईस होतोय. तसं झालं तर काय होईल याचं काय मी बघितलं नाही. ते काय ते त्याने सॅक्रिफाईस केलाय. असं माझ्या व्हिडिओ करता करता एकदम नाही लक्षात येत. ओके E6 बघा. पण इथे हे होतंय त्याचा फोर्क होतोय. हां क्वीन टू क्वीन त्याने हलवली C7. रूक पॉनने मारला चेक दिला. क्वीन क्रॉस F7. नाईट टू S6 आणि चेक. हा बिशपमधनं काढून त्याला मारू शकत नाही. पिंड आहे. किंग टू H8 आणि हा इथे बिशप बसला. याच्या सपोर्टमध्ये इथे गेला किंग आणि हा चेकमेट झालेला आहे. तशा तऱ्हेने ग्रँड प्रिक्स अटॅकमधलं बरेच कमी गेम यामध्ये खेळले जातात. कारण कॅसल डिस्टर्ब झाल्यासारखाच होतो पांढऱ्याचा. पण त्यामुळे ते संपवलं. कारण ओपन सिसिलियन आता राहतं त्याच्यामध्ये भरपूर व्हेरिएशन्स आहेत. त्यामुळे तो शेवटी ठेवलेला आहे. तर त्याचा 5वा भाग मग 5व्या भागात पुढे असं ABCD असं कदाचित होतील. महत्त्वाचं बहुतेक सगळे ओपन सिसिलियनच खेळतात. NF3 खेळतात बहुतेक. आणि मग त्यातली जी व्हेरिएशन आहे नॅसडॉन स्कॅन्जेवियन वगैरे ड्रॅगन ती महत्त्वाची खेळणी जाणार आहे ती बाजूला ठेवली. ते ह्याच्यानंतर ते घेणार आहे. हे गेम्स ते दाखवल्याप्रमाणे खेळले गेले पाहिजेत असं काय नाही आहे. हे अभ्यासाचा विषय म्हणून अभ्यास म्हणून मी दिलेला आहे की जास्तीत जास्त लोक काय खेळतात आणि कशा प्रकारे हा गेम असतो. तर बघत राहा. अजून सिसिलियनच बराच राहिला आहे. त्याच्यानंतर पुढे बरेच डिफेन्स घ्यायचे. स्लाव घ्यायचा आहे. कारोकान मला परत एकदा ह्या पद्धतीने रिवाइज करायचं आहे. मी सिस्टमॅटिक आता करायला लागलो आहे. कृपया सबस्क्राईब करा.